सलग चौथ्या दिवशी व्यापाऱ्यांकडून शेवगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे। अहमदनगरच्या शेवगावमध्ये काही संघटना आज एक मोर्चा देखील काढणार आहेत। शेवगावमधील व्यापारी अजून देखील बेमुदत बंदच्या निर्णयावर ठाम आहेत। शेवगाव दगडफेक प्रकरणी 13 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शेवगाव राड्या प्रकरणी आतापर्यंत 44 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। तर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं देखील वेगवेगळ्या विभागात रवाना करण्यात आली आहेत। दरम्यान कुणाल जायकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून अधिकची माहिती। नक्कीच शेवगाव दगडफेक प्रकरणी आतापर्यंत जवळपास 44 जणांना अटक केलेली आहे। काल देखील 13 जणांना अटक केली होती आणि या 13 जणांना 4 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती। यापूर्वीच्याही आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती। त्यामुळे आता हा आकडा जो आहे तो 44 वर पोहोचलेला आहे। मात्र आता शेवगावातले व्यापारी जे आहे ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे। जोपर्यंत संपूर्ण आरोपी जे आहे या घटनेतले ते अटक होत नाही तोपर्यंत आम्ही शेवगाव जे आहे ते कडकडीत बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे त्यांनी घेतला होता। त्यामुळे एकूणच आता प्रशासन यावरती काय मार्ग काढणार, प्रशासनाने यातील काय तोडगा काढणं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आपण बघतो की चौथा दिवस आहे आजचा बंदचा आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचा किंवा छोट्या मोठ्या किरकोळ व्यापाऱ्यांचा देखील आता मोठे आर्थिक फटका जो आहे तो त्यांना सोसावा लागतो आहे। आणि त्यामुळे आता एकूणच आता यावरती प्रशासन काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आज देखील शेवगावमध्ये काही संघटना ज्या आहे त्या मुखमोर्चा काढणार आहे आणि पोलीस प्रशासनाशी देखील चर्चा करणार आहे। त्यामुळे आजचा जो मोर्चा आहे त्यावर काय मार्ग निघतो किंवा व्यापाऱ्यांच्या भूमिकेवरती आता काय निर्णय होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद। तुम्ही